संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण एक विषय असा गंभीरपणे आता आलेला आहे समोर. बघा मित्रांनो, आता हा विषय ऐकल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडणार आहे, की अनुदानाबद्दल नेमकं काय चाललं आहे? डिसेंबरचा हप्ता थांबला आहे की नाही थांबला? आणि थांबला तर कोणत्या कारणास्तव थांबला? कोणाला इथं कारण इथं स्पष्ट होत नाही. शासन निर्णय तयार आहे असं म्हणतात, मग तो जी-आर का होत नाही? काहींच्या खात्यात पैसे आले, काहींच्या खात्यात निधी जमा झाला आणि काहींना पैसे देखील मिळाले नाही. अचानक बदललेल्या या योजनेच्या योग्यतेतून इथं भरपूरशा लाभार्थ्यांना इथं मोठा झटका बसलेला आहे. बघा, आता या महिन्याच्या थेट जवळ आहे. आता बघा निधी कुठे आहे? अडकला आहे का? आता सगळे जे काही तुमचे डॉक्युमेंट्स पूर्ण आहेत, ती योग्य आहे. के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. सर्व लाभार्थ्यांनी त्यांची योग्यरित्या के-वाय-सी देखील केलेली आहे. परंतु त्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील येत नाही. श्रावणबाळ योजना असो, संजय गांधी योजना असो, दिव्यांगांसाठी योजना असो, सर्व योजनेच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आता इथं समोर आला आहे. सर्व बांधवांच्या खात्यामध्ये ते पैसे देखील आलेले नव्हते. कारण की त्यांच्या भरपूरशा खात्यामध्ये पैसे देखील आले, परंतु काही लाभार्थ्यांना पैसे देखील मिळाले नव्हते. आता त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट सरकारने सांगितलेलं आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आजचा अपडेट ठरणार आहे. बघा, दिव्यांग बांधवांसाठी या व्हिडिओमध्ये अतिशय मोठी अपडेट दिलेली आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आता सगळ्यात मोठा एक प्रश्न, डिसेंबर महिन्याचा हप्ता नेमका केव्हा जमा होणार याबद्दल सरकारकडून निर्णय झालेला आहे. आणि या महिन्यातील हप्त्याचं काही खास गोष्टी जोडल्या गेलेल्या आहे. आता तुम्हाला माहीत असणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. आता बघा, यावेळेस लाभार्थ्यांच्या खात्यात 2,000 रुपयेपेक्षा जास्त रक्कम जमा होत आहे. आता मागच्याचं नेमकं कारण काय आहे बघा, इथं पुढे समजून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. बघा, दिव्यांग कल्याण विभागाकडून नुकताच एक महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला आहे. आता तुकाराम मुंढे साहेबांच्या माध्यमातून सूचना अधिकृतपणे देण्यात आलेली आहे. यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांसाठी काही नवीन नियम सुधारित इथं प्रक्रिया इथं बद्दल यांनी आता अपडेट केलेलं आहे. म्हणजेच बघा, येणाऱ्या काळात या योजनेतून लाभ घेणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी ही माहिती थेट फायदेशीर ठरणार आहे. म्हणून जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या घरात कोणी दिव्यांग असेल तर ही अपडेट तुम्ही चुकवू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये ठरणार आहे. तर आणखीनच एक धक्कादायक आणि आनंदाची बातमी देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. बघा बांधवांनो, तुम्ही या सर्व योजनेपैकी एका जर योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आता असंच महत्त्वाचं इथं सरकारी योजनेचे निर्णय आणि लाभार्थ्यांसाठी अपडेट आहे. बघा, मी तुम्हाला वेळेवर हे अपडेट देत असतो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती डेली तुम्हाला भेटत राहतील. बघा बांधवांनो, आता बघा इथं भरपूरशा लाभार्थ्यांचं इथं काय होत आहे, त्यांच्या खात्यावरती पैसे कोणत्या कारणास्तव येत नाही. आता डिसेंबरच्या हप्त्याचा अपडेट इथं सांगण्याआधी एक मोठी खुशखबर, दिव्यांग बांधवांसाठी आता राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. आता बघा, दिव्यांगांसाठी सरकारी कार्यालयात जाऊन इथं फिरण्याचा त्रास घ्यायचा नाही. उलट जसं की प्रशासन त्यांना आता दराच इथं येणार आणि सुरक्षा जसं की अक्षरश इथं बरोबर ऐकलंय, दिव्यांगांच्या दारी इथं प्रशासन हा उपक्रम आता प्रत्यक्षात राबवला जात आहे. आता यामध्ये उद्देश अगदी सोपा आहे. दिव्यांग व्यक्तींना विविध दवाखाने प्रमाणपत्र अर्ज किंवा शासकीय कागदपत्रांसाठी इथं दरवेळी कार्यालयात जावं लागते. तिथे रांगा लागत असतात आणि त्यामध्ये त्यांना त्रास घ्यावा लागत असतो. परंतु आता बघा, इथं समाज कल्याण विभाग आता शिबिर घेणार आहे. या शिबिरांमध्ये आवश्यक दाखले थेट त्यांच्या इथं हातामध्ये दिले जाणार आहे. आता घराजवळच सर्व कार्यकारी काम इथं होणार आहे. सरकारने अतिशय मोठा दिलासा इथं दिलेला आहे. संजय गांधी व जे काही दिव्यांग बांधव असणार आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वपूर्ण अपडेट ठरणार आहे. तुमच्या घरामध्ये कोणी संजय गांधी योजनेचे लाभार्थी असाल किंवा बघा दिव्यांग बांधव असाल तर त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ ठरणार आहे. व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आता बघा, दिव्यांग व्यक्तींना इथे विविध दाखले प्रमाणपत्र अर्ज किंवा शासकीय कागदपत्रांची दरवेळी कार्यालयात जावं लागत असतो. परंतु आता त्यांना इथं जाण्याची आवश्यकता पडणार नाही. आता हा शिबिरमध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट तुमच्या हातामध्ये दिले जाणार आहे. बघा, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग कल्याण विभाग ही मोहीम आता राबवली जात आहे. आता बघा, जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग आणि इतर शासकीय यंत्रणा सगळे अधिकारी एका जागी बसून इथे दिव्यांगाच्याच अडचणी ऐकतील आणि तक्रार सोडवतील आणि आवश्यक जे प्रमाणपत्र तात्काळ देणार आहे. आता म्हणजेच बघा, सरकारी दारात फिरण्यापेक्षा सरकारच आता तुमच्या दारात येणार आणि तुम्हाला मदत करणार. आता बघा, त्यामुळे अनेक कुटुंबांना वेळ, पैसा आणि त्रास इथं जसं की या तिघांपासून तुम्हाला इथं मुक्ता भेटणार आहे. बघा, संपूर्ण उपक्रमाचा आता सगळ्यात मोठा फायदा म्हणजेच दिव्यांग बांधवांसाठी आता काम आता इथं अडकणार नाही. इकडे तिकडे न भटकता जागेवर बसून तुमचे प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. प्रशासनाने आता स्पष्ट सांगितलं आहे, शिबिरात आलेल्या व्यक्तींना फायनल तिथे जिथं निकाल लावा आणि त्यांना इथं उशीर करू नका.
कारण की ते आपले जसं की जनतेला तुम्ही त्रास देऊ नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता या अभियानासाठी सरकारने थेट 2 लाख रुपयापर्यंतचा निधी हा मंजूर केलेला आहे. आता हा निधी मंजूर झाला. हा उपक्रम केवळ आता घोषणा नाही तर प्रत्यक्ष राबवला जाणारा कार्यक्रम आहे. आता ही मोहीम 6 जून 2026 पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी एक निश्चित इथं दिवस ठरला जाईल आणि त्या दिवशी हा शिबिर तुमच्या गावांमध्ये, तुमच्या तहसीलीमध्ये, तुमच्या तालुक्यांमध्ये आता राबवलं जाणार आहे. दिव्यांगी आता शारीरिक इथं जसे की अडचणीमुळे सरकारी कार्यालयात जाऊन इथं तक्रार नोंदवू शकतात आणि त्यांची जे काय त्या अडचण असणार आहे, जे काही समस्या त्यांच्या असणार आहे, त्या समस्या इथं तुम्ही सॉल्व्ह करू शकणार आहे. तुम्हाला इथं आता बघा मोठमोठ्या इथं ऑफिसच्या चक्रा मारायची गरज नाही. तुम्हाला तहसील या जिल्ह्यात आणि कुठं जाण्याची तुम्हाला आवश्यकता पडणार नाही. दर हप्त्याला, दर महिन्याला तुमच्या गावामध्ये हा शिबिर चालणार, असं आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगून टाकलेलं आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी असणार आहे. कारण की बघा तुम्ही जर का दिव्यांग बांधव असाल किंवा तुम्ही जसं की संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आता माहिती आजच्या व्हिडिओमध्ये ठरणार आहे. कारण की बघा, जर तुम्हाला गोळ्या घेण्यासाठी किंवा तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल, तर त्यासाठी काय करावं लागणार आहे, की तुमच्या आधार कार्डाला तुमचं बँक अकाउंट तुम्ही लिंक करून ठेवा. जेणेकरून कुठला त्रास, कुठली तकलीफ तुम्हाला होणार नाही. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायचे असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.